कोथिंबीर वडीपेक्षा हे कांद्याच्या पातीची वडी करून बघा। येथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ 1 वाटी टाकला आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे। तसेच चवीनुसार मीठ आणि लाल तिखट व 2-3 चमचे पांढरे तीळ टाकले आहे आणि गरम मसाला, गोडा मसाला व धने जिरे पावडर टाकून या पद्धतीने हे पीठ मळून याचे रोल करून घेतले आहेत आणि एका पातेल्यात पाणी ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवून या पद्धतीने हे वाफवून घेतले आहेत। ते आपले वडी चांगली वाफवून झाली आहे आणि या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत। हे वडे एकदा करून बघा, एकदम खमंग आणि छान लागतात। आणि आता हे वडे एका तव्यामध्ये तेल टाकून या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। या पद्धतीने आपले खमंग आणि खुसखुशीत वडे तयार